इतिहासकारांच्या मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की द्वारकाधामचं दर्शन तोपर्यंत पूर्ण नाही होत जोपर्यंत आपण बेट द्वारकेचं दर्शन नाही करत। आजची यात्रा खूप खास आणि पवित्र असणार आहे, कारण आज आपण जाणार आहोत द्वारका सोबतच बेट द्वारका, गोपीनाथ मंदिर, रुक्मिणी मंदिर आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा आपण करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आणि आज आपण आहोत 4 धामपैकी एक धाम द्वारकेमध्ये। तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो हे बघा, आज आपण इथे राहायला होतो आणि हे बघा इथेच बाजूला आपल्या गोमती नदी आहे, गोमती नदी। तर गोमती नदीच्या बाजूलाच आहोत आणि इथे घाट सुद्धा आहे। तर आणि बाकी सर्व मंडळी आपली हे बघा इथे सर्वजण आता नाश्ता करतात आहेत। तर आपण पण जाऊया खाली नाश्ता करण्यासाठी। नाश्ता आपला झालाय आहे। तर चला मित्रांनो जाऊया नाश्ता करण्यासाठी। नाश्त्यामध्ये काय असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो। तर चला जाऊया। तर मित्रांनो आपण नाश्ता करण्यासाठी आलोय आणि हे बघा नाश्त्यामध्ये आहे आपल्याला उपमा आणि सोबतच चाय। तर या मित्रांनो नाश्ता करण्यासाठी। नाश्ता कसा झालाय? खाऊन दे उपमा एकदम निलेश दादा कुठे? थँक्यू बोलायला पाहिजे जरा। निलेश दादा कुठे? शोधा। तर मित्रांनो आता आपल्या हॉटेलमधून आपण बाहेर पडलोय। हा बघा इथेच तो आहे आणि बाकी सर्व मंडळी आपली पण तिच्या आतमध्ये। तर मित्रांनो आता आपण आलोय इथे घाटावर आणि हे बघा इथे ही गोमती नदी, सोबतच तिकडे तो द्वारकाधीश मंदिर सुद्धा दिसतोय। हा बघा। तर मित्रांनो आपल्याला द्वारकाधीश मंदिरामध्ये जायचं आहे आणि द्वारकाधीश मंदिरामध्ये मोबाईल, पॉकेट काहीच अलाउड नाही आहे। काल आपण सोमनाथ मंदिरामध्ये बघितलं तसंच या मंदिरामध्ये पण आपल्याला काहीच अलाउड नाही आहे। तर आता ही सर्व मंडळी आपली मितील इथे, तिकडे राजू आणि इथे पावशे महाराज। तर हे बघा सर्वजण आहेत। हा ब्रिज आहे, त्या साईडला जाऊन कॅमल राईड बी आहेत आणि हे बघा इथे पण कॅमल राईड आहेत। तर उंट सफारी, तर इथे उंट सफारी आहे। तर तुम्हाला उंट सफारी करायची असेल तर करू शकता। आणि इथे बाकी जरा फोटो सेशन चालू आहे। तर सर्व रेडी होत आहेत, तोपर्यंत आम्ही रेडी झालोय। जरा फोटो काढतो, पुन्हा मोबाईल टेबल देतो आणि मग मित्रांनो आता तुम्हाला भेटू थोड्याच वेळाने द्वारकाधीशांच्या दर्शनानंतर। तर चला जाऊया आणि दर्शन करून घेऊया। तर चला। तर मित्रांनो आता आमचा फोटो सेशन संपला आहे आणि जातो आता रूममध्ये मोबाईल ठेवण्यासाठी। आणि मित्रांनो हा बघा हा जो ब्रिज आहे ह्याला बोलतात सुदामा सेतू आणि ही गोमती नदी। तर इथून थोडं पुढे गेलो की आपल्याला ओपन सी अरबी समुद्र लागेल आणि हे बघा ही असून आतमध्ये जाते। आणि रात्री जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा पाणी भरलेलं होतं। तर चला आता जाऊया दर्शनासाठी। चला लेट्स गो। द्वारका भारतातील मुख्य 4 धामांपैकी एक धाम आहे आणि हे धाम सौराष्ट्र म्हणजेच गुजरातमध्ये आहे। द्वारका हा असा स्थान आहे जेव्हा श्रीकृष्णाने मथुरा सोडल्यानंतर आपली नगरी बसवली होती आणि त्या नगरीला द्वारका असे नाव दिले। काही कालानंतर द्वारका नगरी बुडाली। नंतर द्वारकाधीश मंदिराचा निर्माण भगवान श्रीकृष्णाचे परपोते वज्रनाथ याने केला। द्वारकाधीश की जय। तर मित्रांनो आमचं खूप छान असं दर्शन झालंय आणि मंदिरामध्ये तुम्ही प्रवेश करता तर कोणत्याही प्रकारची फी नाही आहे तुम्ही एंट्री करण्यासाठी। फक्त तुम्ही जर लवकर आलात तर लवकर दर्शन होईल। आमचं पण 20 मिनिटामध्ये दर्शन झालंय आणि आता चाललोय आम्ही बेट द्वारका फिरण्यासाठी। आणि मित्रांनो तुम्ही जेव्हा येता तर तुमचं दर्शन झालं नसेल तर ही बघा ही स्क्रीन आहे, ते चौकामध्ये तुमचं दर्शन पुन्हा एकदा होऊन जाईल। आणि मित्रांनो आता आम्ही जातो बेट द्वारकासाठी। आणि मित्रांनो तुम्ही जेव्हा मंदिरात दर्शन करायला जाता तेव्हा मंदिर खूप छान आणि जुन्या पद्धतीचं आहे। आणि मित्रांनो तुम्ही जेव्हा एंट्री केलात तर उजव्या साईडला विष्णेश्वर महादेव मंदिर आहे। तर तिथे सुद्धा मस्त खाली उतरून आतमध्ये दर्शन करू शकता। आणि बाकी सर्व मंडळी आमची आली आता इथून निघतोय आम्ही। तर चला सर्वजण निघूया।
तर चला मित्रांनो, फायनली निघालोय आपण द्वारकाधीश की. चला बेट द्वारका. हे बघा, तर आपले 5-6 डमडम, तर आपले 5 डमडम निघालेत, प्रत्येकामध्ये 9-9 जण. आणि आपल्याला रिटर्न भाडा पडलाय 2000 रुपये ना, 2000 रुपये. तर चला आता जाऊया बेट द्वारका फिरण्यासाठी. लेट्स गो. द्वारकाधीश की. तर मित्रांनो, आता आपण फायनली पोहोचलोय सुदर्शन सेतू जवळ. आणि हा बघा, आपल्या समोर सुदर्शन सेतू लागलाय. तर मित्रांनो, आम्ही बेट द्वारकामध्ये एंट्री केली आहे आणि ट्रॅफिक लागलाय. आणि बघू शकता आम्ही कसे बसलोय, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता पुढे पोलीस वाले म्हणून आम्हाला पाठी बसवलं. आणि हे बघा, हौदा गँग आमची. हे बघा, 1 2 3 4 5. चला मित्रांनो, द्वारका नगरी. या ब्लॉगचं नाव हौदा गँग. हौदा गँग. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो द्वारका बेटसाठी. पहिला इकडे बोटीने प्रवास करायचे, पण आता हा नवीन ब्रिज झालाय, त्याच्यामुळे आपण बाय रोडने आलेलो आहोत. तर बघा, आपली कंपनी, ही सर्व कंपनी आणि हा आपला मित्र बघा, हे सगळे चाललेले आहेत. आता आपण चाललोय बेट द्वारकेसाठी. बघा, ही आपली पब्लिक आहे आणि खूप ट्रॅफिक आहे आणि खूप ऊन पण आहे इकडे. तर बघूया आमचा प्रवास कसा होतोय. इथे लवकर यावं लागतं, एक वाजता, कारण की एक वाजता मंदिर बंद होतं. त्याच्यानंतर आलं तर तुम्हाला दर्शन मिळणार नाही. तर कधी यायचं असेल तर 1च्या आधी या. तर मित्रांनो, मागाशी बघितलं असाल तर आम्ही सुदर्शन सेतूला होतो. तर सुदर्शन सेतू पार केलाय आणि आता आलोय द्वारका बेटवर. आणि आता चाललोय द्वारका बेट, द्वारकाधीश मंदिराकडे. तर जातोय, आता जाऊया, दर्शन करूया, अजून काही प्लेस असतील तर फिरूया आणि पुन्हा परतीचा प्रवास. तर ही बाकी सर्व मंडळी आपली चालते पुढे. आणि मित्रांनो, आज तारीख आहे जूनची 16. आणि मित्रांनो, एवढं कडक ऊन आहे ना, पाऊस अजिबात नाही गुजरातमध्ये. मुंबईमध्ये घरी कॉल केलेला तर पाऊस खूप होता, पण आता इथे अजिबात पाऊस नाही आणि खूप कडक ऊन आहे. आणि बघू शकता, काही मुलांनी डोक्यावरती रुमाल घेतलाय. खरंच खूप कडक ऊन आहे. काय दादा? हा, तुम्हाला जर यायचं असेल तर थोडा पाऊस असतो तेव्हा आले तर खूप महत्वाचं होईल, कारण की एवढं ऊन आहे ना, खूप थकवा आणि खूप त्रास होतो उन्हाचा. त्याच्यामुळे जर यायचं असेल तर जुलै एंडिंग किंवा जूनच्या 15 किंवा त्याच्या आधी थंडीमध्ये आले तर खूप बेटर आहे फिरण्यासाठी गुजरातमध्ये. तर चला जाऊया आणि दर्शन करूया. तर मित्रांनो, द्वारकाधीश मंदिराचे आपले जे दर्शन होते बेट द्वारकामध्ये ते खूप छान प्रकारे पार पडले, खूप छान झालंय. आणि मित्रांनो, काळजी घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे बघा, इथे काउंटर आहेत. तर काउंटरला तुम्ही चप्पल किंवा तुमचे मोबाईल ठेवायला देताय तर 5 रुपये तुम्हाला पे करायला लागतील. सोबतच 5 रुपये पे करून झाल्यावर तुम्हाला 1:30 वाजता इथे दर्शन करून यायला लागेल, कारण 1:30 वाजता काउंटर सुद्धा बंद होते आणि मंदिर सुद्धा बंद होते. त्याच्यामुळे डायरेक्ट 5 वाजता तुम्हाला ओपन झाल्यावर भेटेल. एक ही डिसएडव्हान्टेज आहे, कारण तुम्ही जर जेवायला गेलात भोजनालयामध्ये तर तुमचे मोबाईल राहून जातील, कारण भोजनालयामध्ये टायमिंग आहे 12 ते 2. आता आम्ही जेवणासाठी जात होतो, पण तो बोलतोय की 1:30 वाजता काउंटर बंद होतील. जर हे बंद झालं तर आम्ही 4 वाजेपर्यंत इथे राहून काय करणार? तर हा एक प्रश्न आहे. त्यासाठी तुम्ही जर येत असाल
तर जरा विचार करा आणि जर लवकर या आणि मग काउंटरवरून तुम्ही जे मोबाईल आणि चप्पल असतील तर घेऊन टाका. तर चला आपण जाऊया आणि इथे सर्व आपली मंडळी आहे. हे बघा सर्व पोरं आहेत. तर मित्रांनो आता काउंटरवरून आम्ही इथे आलोय भोजनालयामध्ये. लाईन लागलेली, लाईनीमधून आता पुढे आलोय आणि बाकी बघा आपलीच काही मंडळी जेवायला बसली आहे. तर चला आपण पण जाऊया आता लाईनमध्ये, तिकडे जाऊया, जेवण घेऊया आणि मग जेवायला बसूया. तर चला मित्रांनो या जेवायला. तर मित्रांनो आपण जेवायला आलोय आणि हे बघा जेवणामध्ये हा कोणतरी गोड पदार्थ आहे. तर सोबत भाजी आहे आणि भात आहे आणि फ्राय नळे आहेत. चला जेवायला सुरुवात करूया. हे बघा हे ऑलरेडी जेवतात. कसं आहे जेवण? मस्त आहे. चला जेवायला. तर मित्रांनो जेवण झालंय, जेवण खूप छान होतं आणि आता निघालोय पुन्हा परतीच्या प्रवासाला. तर केतनदा जेवण कसा होता? मस्त होता. आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप कोणता आहे? जाणार आपण नागेश्वरला. नागेश्वरला. ओके तर चला आता मित्रांनो जाणार नागेश्वर ज्योतिर्लिंगासाठी. आणि बाकी ऊन अजून खूप कडक आहे मित्रांनो, खूप जास्त ऊन लागतोय आहे. तर चला पावसाच्या दिवसामध्ये सुद्धा ऊन लागतोय आहे आणि आपला प्रवास आहे तो कंटिन्यू चालू ठेवतोय. तर चला निघूया. आणि आत्ता वाजले दुपारचे 2. चला लेट्स गो. तर चला मेंढ्यानो चला आपण जाऊया आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. आणि आपल्या ड्रायव्हरला काय मराठी समजे नाही बरोबर नाही. लाईक करो, लाईक करो, शाबास. चलो जाऊया आता, निघूया मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय मध्येच एक स्टॉप आहे श्री गोपीनाथजी मंदिर. आता तिकडे आलोय, जे दर्शन करतोय, दर्शन करण्यासाठी जातोय. तर तिकडे जातोय, नंतर मग तुम्हाला भेटतो. तर चला जाऊया आता श्री गोपीनाथजी मंदिर मध्ये दर्शन करण्यासाठी. तर चला. तर मित्रांनो आता आपण चाललोय गोपी तलाव रुक्मिणी मंदिर जवळ. आणि हे बघा इथे आतमध्ये राम नाम का तैरता पत्थर तर आपल्याला बघायला भेटणार आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलोय गोपीनाथ मंदिर गोपी तलाव. तर चला चला. सर्वात मोठा मोर बघायला भेटला आपल्याला. बघा मोर आहे बघा कितीतरी मोठा मोर आहे तो. खतरनाक कसला मोठा आहे बघू शकता. मस्त कडुलिंबाच्या झाडावर बसलाय मोर हा बघू शकता. तर एवढा मोठा कडुलिंबाचं झाड आहे आणि त्याच्यावरती सुंदर असा मोर आरामात बसलाय. तर चला मित्रांनो जाऊया आपण मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय आहे
आपल्या ट्रिपचा दुसरा ज्योतिर्लिंग आणि भारताचा 8वा ज्योतिर्लिंग म्हणजेच नागेश्वरला. आणि बघू शकता माझ्या पाठीमागे ही बघा महादेवाची खूप मोठी अशी भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्याला बघायला भेटते आणि सोबत इथे मंदिर. तर चला मित्रांनो जाऊया आता दर्शन करून घेऊया. तर चला हाय गाइस, तर आम्ही आता आले नागेश्वरला. तर डमडमनी इथे यावं लागतं. खूप असा प्रवास होता, तुम्ही बघत असाल, गर्दी बघत असाल. खूप अशी गर्दी आहे, आमची पब्लिक आहे. खूप कंटाळे सगळे पब्लिक. आणि हा बाहेरचा पॅसेज हे बघा माझे मित्र. खूप चाललो आहे आम्ही आता, खूप थकलेलो आहे. आणि एवढी गर्दी आहे ना, तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर सकाळी लवकर या, म्हणजे लवकर दर्शन होऊन जाईल. हे बघू शकता तुम्ही. आता आपण आतमध्ये जाणारच आहोत. नागेश्वराय नागेश्वराय हर हर बोले नमः शिवाय शिवाय नमः हर हर बोले नमः हर हर महादेव महादेव. तर मित्रांनो आता आम्ही मंदिरामधून बाहेर पडलोय. आणि मित्रांनो सांगण्यासारखी एक गोष्ट अशी होती की नागेश्वर मंदिरामध्ये आहे ना, तुम्हाला व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड आहे. त्याच्यामुळे जास्त क्राऊड तर अजिबात नाही झालाय. आणि सर्व पब्लिक येते, फोटो काढतात, निघून जातात. आणि बाकीचे जे आम्ही द्वारकाधीश मंदिर आणि अजून बेट द्वारका हे केलं, तिथे आपल्याला फोन आणि मोबाईल व्हिडिओग्राफी फोटोग्राफी काहीच अलाउड नव्हता. तर प्रत्येकाचे काही ना काहीतरी रिझन असतील. आणि मित्रांनो लाईन खूप मोठी होती, पण कंटिन्यू चालत असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही झालाय आणि पटापट आमचं दर्शन सुद्धा झालंय. तर चला मित्रांनो, खूप मजा आली. तर जातोय पुन्हा रिटर्न आपण. तर चला निघूया. तर मित्रांनो बघू शकता निलेश दादाचा आहे ना बाल पण जागा झालाय, चाललाय घोड्यावर बसायला पुन्हा एकदा. शाबास. बघा निलेश दादा बघा. तर चला मित्रांनो पुन्हा एकदा चाललोय आपण द्वारकेला. तर चला द्वारका, लेट्स गो. हे बघा आपली कंपनी गो. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेले आहेत रुक्मिणी मंदिरमध्ये. तुम्ही बघू शकता इकडचं वातावरण. जवळजवळ आम्ही आता सकाळपासून 4 स्पॉट घेतलेले आहेत. आता आमची पब्लिक उतरली आहे, तुम्ही बघू शकता. बघा पब्लिक तर चालते. आम्ही नुकताच उतरलो आहे आणि ही आमची पब्लिक कडनं चालते. चला मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण आपल्या ठिकाणी म्हणजे द्वारकाला. द्वारका स्टेशन पासून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरचं अंतर आहे. पण एकदा इथे आल्याच्या नंतर नक्कीच व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे असं ऐकलंय. आता जाऊनच प्रत्यक्षात बघूया आपण, त्याच्यानंतरच माहिती घेऊया. चला बाय.
तर मित्रांनो चला आता निघालोय आम्ही. आज जातोय पुन्हा आपल्या ठिकाणी, म्हणजे आपण जिथे हॉटेल घेतलं तिकडे चाललोय. आणि दर्शन बिर्शन खूप छान झालंय. आणि मित्रांनो हा मंदिर आहे, त्या मंदिरावर कार्विंग खूप छान आणि खूप जुनी कार्विंग होती आणि खूप सुंदर मंदिर दिसत होतं. जसं की सेम द्वारकाधीशचं मंदिर होतं ना, तशीच कार्विंग ह्या मंदिरावर सुद्धा होती. तर चला आता जाऊया आपण पुन्हा आपल्या हॉटेलवर. तर चला. तर मित्रांनो आता आम्ही देवदर्शन करून आलोय आणि फ्रेश झालोय. बाकी सर्व मंडळी आता कामाला सुद्धा लागली आहे. तर हे बघा इथे आपली काही मंडळी राईस भात बनवत आहे. आणि हा बघा निलेश दा. काय निलेश दा आज काय बनणार? आजचा मेनू आहे चना मसाला, अजून तिखट डाळ आणि भात, लोणचं, पापड. ओके. तर मित्रांनो एवढं सर्व बनणार आहे आज. आणि हा बघा नीलू सुद्धा आलाय आज. तर चला बाकी सर्व मंडळी इथे बसली आहे. तर नेक्स्ट आपण रात्री निघणार आहोत उज्जैनसाठी. तर चला आता सध्या जेवण होतंय, जी वाट बघूया, नंतर मग जेवताना भेटूया. चला. पण आपले 12 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत ट्रेन आहे ना. प्रत्येकाने स्नॅक्स आणलाच असेल, नसेल तर आता जाऊन घ्या इथे. कारण ट्रेनला भेटेल नाही भेटेल, ओका गोरखपूर एक्सप्रेस आहे, त्यामुळे त्यातला जेवण फालतू असेल किंवा खाणं फालतू असेल, त्यामुळे इथूनच कॅरी केलं ना तर बेस्ट आहे माझ्या मते. त्यासाठी ज्यांच्याकडे नसेल ना त्यांनी जाऊन कॅरी करा किंवा घ्या. बिस्किट घ्या, थोडासा चिवडा घ्या, काहीतरी घ्या, वेफर घ्या, काहीतरी घ्या, आपण घ्या. दुपारी 4:30 वाजता पोहोचणार. ती जर लेट झाली समजा 1 तास तर 5:30 वाजते. पण आपल्याला भूक लागेल, ट्रेनला आपल्याला चायच भेटेल, दुसरा काय तू ट्रेनचं काहीच खाऊ शकत नाही. पार्सलला मागवलं तर ठीक आहे, काय काही रूट असे पण असतात की नाही भेटत कधी कधी. त्यासाठी प्रत्येकाने जेवलं का लगेच जावं आणि घेऊन या, म्हणजे जेणेकरून तुमच्या पोटाला भर देऊ. आपण इथून काही घेऊ दे शकत ना आता. तर मित्रांनो सर्व मंडळी जमली आमची. तर आज आहे नयन भाऊचा बर्थडे. कुठे गेला नयन भाऊ? हा बघा टोप उचलतो नयन भाऊ. तर हा बघा नयनचा बर्थडे. हॅपी बर्थडे. चला हा बघा केक सुद्धा आलाय. हा बघा करसुली पी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नयन. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. मित्रमंडळी आता आम्ही जेवायला बसले सगळे. आता जेवायला डाळ आहे, भाजी आहे आणि पापड आहेत. चांगलं घरगुती जेवण आहे. आता जेवण झाल्यानंतर आम्ही 10 वाजता बरोबर निघणार आहोत द्वारकेसाठी. द्वारकेवरून आमची ट्रेन आहे, तिथून आम्ही जाणार सकाळी उज्जैनला. मग आता उज्जैन झाल्यानंतर तुम्हाला पुढचं जेवण दाखवतो.
तर मित्रांनो जेवलोय आणि जेवण झालंय, खूप भारी जेवण होतं नेहमीप्रमाणे. आणि आता बाहेर मार्केटला आलोय आणि तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललेलं तर दर्शन घेण्यासाठी हे बघा आता शेवटची आरती चालू आहे आणि नंतर मग देऊळ बंद होईल. तर हे बघा मित्रांनो शेवटचा द्वारकाधीशचं दर्शन करून घ्या आणि आता आपण व्हिडिओला एंड करणार आहोत. तर चला मित्रांनो द्वारकाधीशची जय आणि व्हिडिओला समाप्त करूया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. कीप लव्हिंग कीप सपोर्टिंग. तोपर्यंत मी वाईट पटेल तुमची रजा घेतो. टाटा बाय बाय.